कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅड काय झालं जानू? काय झालं जानू? काय झालं जानू? काल कुठे गायब झाला होतास तू? अगं ते अरे तू जर काल थांबला असतास ना तर एवढा मोठा गोंधळ झाला नसता। म्हणजे काय झालं नक्की? म्हणजे कालच्या प्रोग्राम नंतर मी जेव्हा घरी जात होते तेव्हा तो कटआउट वाला, अरे आपले कालचे चीफ गेस्ट जयंत सर, ते मला म्हणाले मी तुला घरी सोडतो। एकतर तूही मला कुठे दिसत नव्हतास, त्यात सगळे रिक्षावाले माझं बुकिंग कॅन्सल करत होते। मग मी म्हटलं ओके ठीक आहे आणि मी गेले त्यांच्या सोबत घरी। त्यांनी काही त्रास नाही ना दिला तुला जानू? तुला काय सांगू विश्वा, आता मी त्यांच्या बरोबर घरी गेले, त्यांनी मला घरी सोडलं, मी त्यांच्या गाडीतून उतरले, त्यांना थँक्यू पण म्हणाले। मला वाटलं ते जातील त्यांच्या घरी, पण कसलं काय, ते त्यांच्या घरी नाही माझ्या घरी आले। आणि नुसते घरी आले नाहीत, त्यांनी आई बाबांकडे माझ्यासाठी लग्नाची मागणी घातली आहे। मॅड, बोल ना काहीतरी। मग काय म्हणाले काका काकू? काही नाही, आई बाबा असं म्हणाले की आम्ही आत्ताच काही सांगू शकत नाही, आम्हाला थोडा वेळ हवा विचार करायला। आम्ही सगळे डिस्कस करू आणि मग कळवू तुम्हाला काय ते। जानू तू एवढा विचार नको करूस का, होईल सगळं ठीक होईल। ते तर होईलच रे। ए बाय द वे, तू ज्या मला नारळाच्या वड्या दिल्या होत्यास ना, त्या माझ्या आईला खूप आवडल्या। हो का? काय झालंय विश्वा तुला? मी मगासपासून बघते तुझं ना माझ्या बोलण्याकडे लक्ष नाहीये। नाही, तुझं नुसतं हो हो का एवढंच चाललंय तुझं। नक्की काय झालंय विश्वा? तुझ्या गर्लफ्रेंडने तुला सोडून बिडून तर नाही ना दिलं? काय? नाही तसं काही नाही। मग ठीक आहे। ए पण तू मला प्रॉमिस केलं होतंस, तू भावनाताईच्या लग्नानंतर मला तिचं नाव सांगणार होतास, आठवतंय ना? आता तू तुझा प्रॉमिसही पाळणार नाहीयेस? असं काही नाहीये जानू। मग कसं आहे? मला काही माहित नाही, तू मला आत्ताच्या आत्ता त्या मुलीचं नाव सांगणार आहेस म्हणजे सांगणार आहेस। विश्वा, नक्की काय झालंय? मला सांग, तुमचं ब्रेकअप वगैरे झाले का? मी बोलू का तिच्याशी? ओके बोल। अरे काय झालंय नक्की तुला? तुझा मूड नाहीये का तिचं नाव सांगायचा? ठीक आहे, आपण आता नको बोलूयात या विषयावर, नंतर बोलू, ओके? बरं आता लेक्चरला उशीर होतोय, चल। जानू तू हो पुढे, मी येतो नंतर। ओके ठीक आहे, पण लवकर ये मॅडम। अरे आपले कालचे चीफ गेस्ट जयंत सर, मी त्यांच्या बरोबर घरी गेले आणि नुसते घरी आले नाहीत, त्यांनी आई बाबांकडे माझ्यासाठी लग्नाची मागणी घातली आहे। अरे भावा, अरे इव्हेंट असला कमाल झाला ना, खूप भारी झाला। अरे मी तुला फोन करून सांगणारच होतो, चाल ना। अरे मी तुला नंतर फोन करतो। हे विश्वा, अरे काय झालं? रोज एवढा उत्साहात बडबड करत असतोस आणि आज तुझा मुखडा चांद का तुकडा असा उदास का झालाय रे? मन्या
जानू मला सोडून गेली तर? अरे सोडून जाण्यासाठी आधी तू तिला प्रपोज तर करायला हवं ना. तेच तर चुकलं माझं. मी आधीच प्रपोज करायला होता यार. मी उशीर केला आणि आता तिला लग्नासाठी स्थळ आले. अरे काय? हो. कोण आहे तो मुलगा? आपल्या ट्रेडिशनल डेला जो चीफ गेस्ट म्हणून आला होता ना, जयंत कानेटकर. सिरियसली? जानू सांगते तो घरी गेला, डायरेक्टली घरच्यांशी बोलला आणि घरचे म्हणाले की विचार करून सांगतो. अरे यार, तो चीफ गेस्ट असं काही करू शकतो ना असं वाटलंच नव्हतं. अति शहाणाच दिसतोय जरा. विश्वात ते सगळं सोड, आता तू काय करणार आहेस ना ते सांग. नाही माहिती यार. ए, तू जानू तुला मॅड म्हणते ना तेच बरोबर. अरे तो कोण कुठला गेस्ट तिच्या घरी जाऊन तिला मागणी घालतो आणि तू हातावर हात धरून बसणार आहेस? हे विश्वा, तू जानूला आहे ना तुझ्या मनातलं सगळं काही सांगून टाक. अरे एक वेळेस ती नाही म्हणाली ना तरी चालेल, तू तिला प्रपोज केलं नाही आणि ती तुझ्यापासून लांब निघून गेली ना, तर नंतर तूच पस्तावशील आणि याचा त्रास तुलाच सहन करावा लागेल. हो, बरोबर आहे तुझं. मी जानूला सांगायला हवं. येस, आता काही झालं तरी उद्याच तिला प्रपोज करेन. काय हो, तुम्हाला लाजा नाही वाटत? लाजा नाही, लाजा नाहीच तुम्हाला. नाही, एवढ्याशा पोरीला तुम्ही किडनॅप केलं? हा? अहो तुम्ही माणसं आहात का हैवान आहात? आहात कोण तुम्ही? तुम्हाला माहिती आहे का? हो माहिती आहे तुम्हाला? अहो बिचारीला बाप नाही हो, तिचा बाप मेला, वर गेला तो. आणि याचाच फायदा घेतला ना तुम्ही? हा, याचाच फायदा घेतला. एक मिनिट, तुम्ही जरा शांत बसा. काय चाललंय? हे पोलीस स्टेशन आहे, मच्छी मार्केट नाही आहे. मी बोलतोय ना त्यांच्याशी. सर सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. काय आई आनंदीच्या बाबतीत जरा हळवी आहे, त्यामुळे रागाच्या भरात आवाज चढला. सो सॉरी. आई तू शांत हो बरं. अगं आपण आलोय ना इथे, त्यांना त्यांचं काम करू दे ना. हां सर प्लीज. आनंदी, आनंदी बाळ ये माझ्याकडे प्लीज. आनंदींना माझ्याकडेच राहू द्या. बघितलंच सर, तिला आनंदीला आमच्यासोबत पाठवायचंच नाहीये. माझ्या भावाची एकुलती एक मुलगी आहे ती. आधीच मी माझ्या भावाला गमावलंय, आता मी हिच्याशिवाय कशी जगू? हिनेच आमच्या आनंदीच्या मनात काहीतरी भरवलं असेल, म्हणून आमचे आनंदी भाव नाही करते ना. नाही म्हटली असेल ना आत्याकडे जायचे नाही म्हणून. चल. नाही या मुलीला यांच्या ताब्यात दे. सर नाही, प्लीज यांना माझ्या जवळच राहू दे. या माझ्याजवळ खूप खुश असतात. मी यांचा अगदी नीट सांभाळ करेन सर. प्लीज प्लीज असं करू नका. एकदा सांगितलेलं समजत नाहीये का तुला? सर नाही, प्लीज खरंच नको. माझ्या जवळ राहू दे यांना प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.